पाणी अडवण्याचं काम सर्वत्र शक्य नाही, म्हणून ठराविक निकषांनुसार गावांची निवड झाली। नमस्कार, मी निलेश संभाजीराव पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी नंदुरबार येथे कार्यरत आहे। आपली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास गट 2.0 या योजनेअंतर्गत आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये कामं केलेले आहेत। मृद व जलसंधारणाचे कामे केलेले आहेत। ही जी समिती आहे हिचे अध्यक्ष जिल्हा स्तरावर आपले जिल्हाधिकारी महोदय या समितीचे अध्यक्ष आहेत। ते समिती अंतर्गत आपण 4 तालुके निवडलेले होते नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तर ते 4 तालुके आपले होते तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी व नंदुरबार। त्या अनुषंगाने त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर आपण केंद्र शासनाच्या सूचनांनुसार याचेच DPR तयार करून शासनाची त्यास मंजुरी घेतली। लोकांचा सहभाग आणि तयारी हाच यशाचा पाया ठरला। माझे नाव विशाल लक्ष्मण घरटे। मी पाणलोट विकास सदस्य कृषी तज्ञ म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत काम करतो। ज्यावेळी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत नंदुरबार तालुक्याची निवड झाली त्यावेळी आम्ही धानोरा मंडळातील गावांची पाहणी केली व त्यानुसार धानोरा मंडळातील मातात पायथा कुठले कामं घेता येतील किंवा माती संबंधित किती कामांना इथं वाव आहे व ड्रेनेज लाईन मध्ये किती कामांना वाव आहे ते शासनाच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ते निवड केली व त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ते निकष वापरून गावाची निवड। अनेक लोकांचा सहभाग खूप महत्वाचा व गावातील जे प्रथम नागरिक असतात सरपंच त्यांच्याशी जोडून त्यांना विश्वासात घेऊन आपण या योजनेचा पूर्णपणे माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर त्यांनाही नक्कीच वाटलं की या योजनेला आपल्या गावाचा विकास होईल। त्यावेळी गावाची निवड झाली या योजनेअंतर्गत। त्यावेळी लोकांना आम्ही गाव बैठका घेतल्या आणि गाव बैठका घेऊन लोकांना आधी झालेल्या कामांची सुद्धा आम्ही त्यांना व्यवस्थितपणे माहिती दिली की या गावांमध्ये पाणलोट विकास कामं जे झालेले आहेत त्या कामांमुळे गावात काय बदल झाले आहेत आणि आपल्या गावात सुद्धा या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर या योजनेची सुरुवात झाल्यानंतर आपल्या गावात सुद्धा कशा पद्धतीने बदल होईल व आपल्या गावाचं पण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने उत्पन्न वाढ होईल, तसंच बचत गट महिला असतील किंवा शेतकरी असतील यांचा सुद्धा विकास कशा पद्धतीने होईल हे आम्ही त्यांना समजून सांगितलं। त्या PRA व नेट प्लॅनिंग करण्याचं महत्व असं आहे या योजनेमध्ये की आपण कुठल्याही योजनेची सुरुवात जेव्हा करत असतो त्यावेळेस PRA आपण त्या गावांमध्ये घेत असतो। PRA मध्ये असं असतं की आपण रांगोळीच्या माध्यमातून लोकांना गावाचा एक नकाशा तयार करत असतो आणि त्या नकाशामध्ये गावाच्या माथापासून तर पायथ्यापर्यंत कुठले कुठले ट्रीटमेंट आपल्याला घेता येतील की गावात जंगल कुठं आहे, डोंगर कुठं आहेत, नदी नाले कुठं आहेत, शेती कुठं आहे आणि गावातील अंगणवाडी असेल, दवाखाने असतील, ग्रामपंचायत या सर्वांची माहिती त्या नकाशामध्ये दिली गेलेली असते आणि आपण कुठल्या भागात काय कामं करणार आहोत याची माहिती त्या PRA आणि नेट प्लॅनिंग मार्फत आपण गावकऱ्यांना देत असतो। गावकऱ्यांना या योजनेअंतर्गत सहभाग वाढवण्यासाठी गावकऱ्यांना एकत्र करून गावकऱ्यांकडनं बोलतं केलं आपण त्यांना स्वतः सांगितलं की तुम्हाला कुठल्या ऍक्टिव्हिटी कुठल्या कामांची गरज आहे आपल्या या भागामध्ये किंवा तुम्हाला काय आवश्यकता वाटते की आपण या योजनेअंतर्गत काय करायला पाहिजे। जेव्हा यावेळी असे प्रश्न आम्ही त्यांना विचारले तेव्हा त्यांच्याकडनं आम्हाला प्रतिसाद आले आणि त्यांनी आम्हाला सुचवलं की आमच्या ज्या उतारीच्या जमिनी आहेत, आमचे जे नाले आहेत त्या नाल्यांमध्ये अशी काम आपल्याला करता येतील का, तर या गोष्टींचा आम्हाला त्यांनी माहिती दिली। योग्य गाव निवडलं म्हणून प्रकल्प यशस्वी झाला।